आशा कार्यकर्ता व गट प्रवर्तक यांच्यासाठी खूप मोठी खुशखबरी आलेली आहे। जानेवारी महिन्याची खूप मोठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आलेली आहे। नवीन GR आलेला आहे त्यांच्याकरिता। तर काय आहे तो GR आणि काय आहे ती बातमी, नवीन खुशखबरी कोणती आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर नमस्कार आशाताई, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, तसेच जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना सर्वांना माझा नमस्कार। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ताताई, तसेच गटप्रवर्तक यांच्याबद्दलचे सर्व अपडेटेड व्हिडिओ आणत असतो। आणि हो, एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगायची की सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानंतर जे ऑल जे घंटीचं ऑप्शन असते दाबून जे ऑल ऑप्शन असते ते प्रेस करून ठेवा, म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळणार। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ताताई, गटप्रवर्तक यांच्यासाठी जे नवीन GR सरकार वेळोवेळी काढत असते, वेळोवेळी आणत असते आणि त्याचनुसार आपण वेळोवेळी त्यांच्यासाठी जी अपडेट असते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना देत असतो। GR मध्ये काय लिहिले असते याची संपूर्ण माहितीसुद्धा त्यांना मिळत असते, देत असतो, समजूनसुद्धा सांगितल्या जात असते। तर आज हा GR जो आलेला आहे यामध्ये सुद्धा अशीच काही आनंदाची बातमी जे आशा कार्यकर्ता आणि त्याचबरोबर गटप्रवर्तक आहेत यांच्यासाठी आलेली आहे। तर कोणती ती बातमी आहे ती तुम्हाला आता सांगायचं, चला तर तो GR आपण बघून घेऊया। तर तुम्ही बघू शकता, हाच तो GR आहे। केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2024-2025च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी 2025 या कालावधीमधील मोबदला रुपये 8,272.31 लाख इतकी रक्कम वितरित करण्याबाबत। तर खाली बघा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकसुद्धा इथं दिलेला आहे। त्याखाली तुम्ही बघू शकता की दिनांक 17 जानेवारी 2025चं हे जे शासन निर्णय हा आलेला आहे, 17 जानेवारी 2025चा तुम्ही बघू शकता। तर बघा, प्रस्तावनामध्ये काय लिहिलेलं आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। तर तुम्ही बघा, 58 सेवा केल्यास तुम्ही बघू शकता यामध्ये नेतृत्व आरोग्य अभियानात नेतृत्व दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021, दिनांक 10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी रुपये 5,000 व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच दिनांक 14/3/2024च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात अनुक्रमे 5,000 रुपये व 1,000 रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन 2024-25च्या आर्थिक वर्षात रुपये 32,867.99 लक्ष व सन 2024-25च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रुपये 85,408.46 लक्ष असे एकूण 11,08,276.45 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून संदर्भ क्रमांक 3 व 4 येथील शासन निर्णयान्वये माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2024चे मानधन अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेले आहे। आता उर्वरित अनुदानातून माहे जानेवारी 2025 या एका महिन्यासाठीचे रुपये 82,72.31 लाख एवढे
अनुदान राज्य आरोग्य सोसायटीच उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा हा शासन निर्णय त्यांनी काय दिलेला आहे इथं, शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2024-25 मध्ये रुपये 32,867.99 लक्ष व सन 2024-2025च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रुपये 85,408.46 लक्ष असे एकूण 11,08,276.45 लक्ष इतकी तरतूद शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे। सदर मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना जानेवारी 2025 या महिन्याच्या कालावधीची रक्कम रुपये 8,272.31 लक्ष इतकी रक्कम लेखाशीर्ष 22/10/15 मधून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर तुम्ही बघू शकता की जानेवारी महिन्याचे जे रक्कम आहे 8,272.31 लाख रुपये जे आशा स्वयंसेविका आशा कार्यकर्ता आहेत आणि आशा गट प्रवर्तक आहेत यांच्यासाठी जे जानेवारी महिन्याचे जे मोबदला आहे तो वितरित करण्यासाठीचा जो शासन निर्णय आहे तो त्यांनी दिलेला आहे। आणि या महिन्याचे मानधन होऊ शकते की तुमच्यापर्यंत पोहोचलेसुद्धा असेल किंवा मग आता काहींना ते मानधन पोचणार आहे, कारण की आता शासन निर्णय आलेला आहे, तुमचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच जे पेमेंट आहे जे पगार आहे तुमचा तो तुम्हाला मिळणार आहे। तर पुढे बघा काय लिहिलेलं आहे की उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आरोहण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर तुम्ही बघू शकता की मुंबई जे आयुक्तालय आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबईचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना आता या जे व्यवहार आहे हा आरोहण आणि संवितरण म्हणजे त्यांनाच आता हे त्यांच्याकडे पैसे जाणार आहेत, त्यानंतर ते सर्व जिल्ह्यांमार्फत जिल्ह्यांकडे आता ते पाठवणार आहेत तुमच्या खात्यांमध्ये। तर खूपच मोठी आनंदाची बातमी आहे की या महिन्याचं जे पेमेंट आहे हे तुम्हाला आता रिलीज केलेलं आहे सरकारने आणि लवकरच ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। तर तुम्ही बघू शकता याचा तपशीलसुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि लेखाशीर्ष तुम्ही बघू शकता, इथं रक्कम बघू शकता किती दिलेली आहे, तरतूद अर्थसंकल्पीय काय झालेली आहे या सर्वांची या टेबलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे आणि याचनुसार तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला वितरित होणार आहेत शासनाकडून। आणि जो शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार तुमचे पैसे आता जानेवारी महिन्यामध्ये पैसे आहेत ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार, कारण की हा 17 जानेवारीचा शासन निर्णय आहे आणि आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये हा पैसा जो आहे जे मानधन आहे तुमचा मोबदला आहे तो आलासुद्धा असेल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।